साम्राज्याचा लढा, पण माझ्या दृष्टीने हा लढा पूर्वीही होता, तेव्हा त्या काळात शिवशाही काळातही होता आणि आजही आहे. कारण दोन धर्मांचा लढा नाही, हा दोन कर्मांचा लढा आहे. एक चांगलं आणि एक वाईट. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सर्वात क्रूर कर्म, सर्वात वाईट माणूस आणि एवढा भयानक असा माणूस पृथ्वी तलावर नसेल तो म्हणजे आलमगीर औरंगजेब. आणि एवढा चांगली व्यक्ती आणि संपूर्ण जगाचा कल्याणाचा विचार करणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, अशी व्यक्ती जगामध्ये होती. त्यामुळे दोन मोठ्या शक्तींमधला हा खरा लढा म्हणजे तो लढा कायम असणार आहे आणि त्याचा विजय होईल की नाही अशी आपल्याला शंका वाटते. सत्यमेव जयते आपण म्हणतो, पण खरंच विजय सत्याचा होतो का? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवला. वास्तविक शक्यताच नव्हती. एका बाजूला 9 लाखाचं सैन्य आणि आलमगीर की ज्याचं पूर्ण देशावरती प्रचंड साम्राज्य आहे आणि भले भल्याने त्याच्या पुढे आता माना तुकवल्या. राजस्थानचे सर्व गुलाम झाले अक्षरशः. त्याच्या पुढे सगळेजण त्याचे सरदार म्हणून त्याच्या दरबारात उभे होते. म्हणताना मोठे महाराजा म्हणायचे. महाराजा जयपूरचा, त्यानंतर जोधपूरचा महाराजा जसवंत सिंग आणि जयपूरचा महाराजा हा जो आहे हा मिर्झाराजे जयसिंग, ही मोठी मोठी नावं म्हणजे मोठे दिग्गज राजे, पण ते सुद्धा त्याचे अक्षरशः सरदार होते. आणि अशा राजाशी लढणं, अशा आलमगीराशी, हे कदापि म्हणजे कल्पनेतही शक्य नाही. कारण औरंगजेबाचं वैशिष्ट्य दुसरं एक असं आहे की त्याने जी दहशत तयार केली होती ती इतकी भयानक होती की त्या दहशतीपुढे कोणी माणूस झुकणारही चुकणार. उदाहरणार्थ त्याने आपल्या संपूर्ण खानदानाला ठार मारलं. वैशिष्ट्य वाटलं स्वतःच्या वडिलांना मारताना पण सहज मारलं नव्हतं. 10 वर्ष तो मारत होता आणि त्याला फक्त आहे ना अर्ध्या ग्लासपेक्षा कमी पाणी द्यायचं प्यायला दिवसाला. तो पाण्यासाठी तडफडत होता, पण त्याला कधी त्याने पूर्ण पाणी पाजलं नाही. तो म्हणे तू पूर्ण पाणी पाजून तुला मला जगवायचं फक्त नावापुरतं आहे, त्याला हलाल करून मारायचं. त्याला खायला देताना सुद्धा अतिशय घाणेरडं आणि शिळं देताना सुद्धा थोडंसंच टाकायचं, एवढंच फक्त जगण्यापुरतं. आणि हलाल करून मारा. किती क्रूर असेल. स्वतःचा मुलगा महम्मद सुलतान औरंगजेबाचा, त्याला 14 वर्ष मारला त्याने. एका दिवसात मारलं नाही, 14 वर्ष रोज थोडा 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 करून मारत असे असा आलमगीर. स्वतःच्या सख्ख्या भावांना त्याने स्वतःचा जो देवासमान भाऊ होता, मोठा जो दारा शुको होता, तो जर आपल्या दिल्लीचा जर सुलतान त्यावेळेस झाला असता तर देशाचं चित्र बदललं असतं. आणि तोच होणार आहे असं दिसल्याबरोबर औरंगजेबाने त्याची कत्तलच नुसती केली नाही, तर ते अतिशय तुकडे तुकडे भरून त्याने ते सगळ्या दिल्लीमधून फिरवले आणि त्याचं ते मुंडकं होतं ते स्वतः बापाला प्रेझेंट केलं. असा औरंगजेबाने आपल्या सगळ्या भावाने जे मारलेत, आपल्या ज्या पुतण्यांना मारलेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या बायका जेवढ्या होत्या त्या स्वतःही जनानखान्यात घेऊन गेला. इतका भयानक म्हणजे ज्याचं वर्णनाच्या पलीकडे असा भयानक. त्यामुळे ती जी दहशत होती की औरंगजेबाचा नाद करायचा नाही थोडक्यात, परंतु तो नाद केला एकानेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यांनी ठरवलं की भले जी माणसं तयार करायची ती इथूनच तयार करायची, ती काय कुठून विकत मिळणार नाही. त्याने आणले असेल तुराणी, दुराणी, अफगाणी, उझबेकी, बरं नाही, ताजिकिस्तानची माणसं सगळी जगातलं. खास बाजार भरला जायचा माणसांचा, गुलामांचा. आणि ते कुठले असायचे? हबशी असायचे. हबसाण म्हणजे ॲबिसिनियात गुलाम मिळायचे म्हणजे त्यांना हबशी लोक म्हणायचे. आणि त्याला सिद्धी दुसरं नाव होतं. हे सिद्धी खास आणले जायचे बरं, तसे आणले जायचे. कशाला? ही दुसरं असायची की एखाद्या प्राण्याला सोडायचं दुसऱ्याला वरती, तशा तऱ्हेची प्राण्यासारखी माणसं आणली जायची. का? तर हिंदुस्थानवरती सल्तनत गाजवण्यासाठी. कोण लढणार आणि कोण अडवणार? पण राजाने इथे असा एक एक माणूस तयार केला, एक एक मावळा तयार केला की जो एकटा 50-80 कमीत कमी झगडू शकेल आणि शेवटच्या थेंबापर्यंत लढू शकेल. आणि असं स्वराज्य निर्माण केलं. आणि त्याची दहशत एवढी होती की औरंगजेबाने ट्रायल म्हणतात तसा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्याचा जबरदस्त मोठा सगळ्यात सरदार होता, उझबेकी होता. तो म्हणजे त्याचा स्वतःचा मामा शास्ता खान याने इंग्रजांना हरवलं होतं. बरं, बंगालमध्ये इंग्रजांना हरवलं होतं. एवढी मोठी ताकद आहे. आपल्याला वाटतं ना तो पळून गेला म्हणून वाटतं शेळपट होता, तसं नव्हतं. जबरदस्त शूर माणसाला पाठवला. आणि त्या माणसाने इथे येऊन काय करावं? राजांच्या घरातच येऊन राहिला, वर्षभर राहिला. त्यांच्या लाल महाल जो राजांचा होता, त्यांच्या लाल महालात राजांचा म्हणतो ना आपण बेडरूम किचन काय म्हणतात तसं, आता तसं सगळं त्यांनी यूज केलं. त्याने राजांच्या घरात राहून दाखवलं. औरंगजेबाला सांगितलं कोण शिवाजी? अरे त्याच्या घरात मी राहतोय, तो समोर येत नाही. परंतु पुढे राजांनी त्याची सुद्धा फजिती केली. दिलेर खान आला, जे जे आले ते या मातीत गाडले गेले. आणि मग औरंगजेबाला एक दहशत बसली की शिवाजी राजांना काय हे रसायन असं की मी किती माणसं पाठवली तरी ती संपतात. त्यामुळे त्याने एवढी धास्त
आणि शास्त त्याला झाली होती की त्याने स्वतः येण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्याचं फक्त स्वप्न एकच होतं की माझ्या नजरेसमोर या व्यक्तीला ठार करायचंय स्वहस्ते. ही त्याची इच्छा पूर्वीपासूनची. आणि त्या प्रयत्नासाठी त्याने शिकस्त केली होती. सगळे सरदार धाडून झाले आणि तो थकला अक्षरशः. आणि शर्ती शेवटी त्याने पाठवला तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. हा त्याच्यातलं सगळ्यात मोठं प्रस्त जबरदस्त की जे मरेल पण ते परत येणार नाही. लढणार तिथे एक तर मरेल किंवा जिंकेल, दोनच त्याला पर्याय. आणि म्हणून मिर्झा राजे जयसिंग महाराष्ट्रात आले. आणि मग तुम्हाला कालच म्हटलं त्यानुसार मिर्झा राजापुढे राजांना इलाज उरला नाही आणि राजे दिल्लीत जावं लागलं. त्याने आग्रा भेट घेतली आणि साक्षात औरंगजेबाच्या समोरासमोर त्याची नजरानजर झाली. आणि औरंगजेबाला त्या क्षणालाच काय वाटलं असेल विचार करा, खाऊ की घेऊ, सापडला, संपलं. कारण त्याचं एकच होतं, एकच ध्येय ते म्हणजे इस्लामीकरण. पूर्ण देशाचं नाही तर अफगाणिस्तानपासून पेशावरपासून ते तंजावरपर्यंत सगळं इस्लामीकरण. हा क्रूर कर्म. त्याला इस्लाम म्हणजे काय चांगलं नाही, फक्त इस्लामीकरणाच्या नावाखाली त्याने सर्व बंद करून टाकलं होतं. उदाहरणार्थ आज आपण म्हणतो, जर तुम्ही 100 वर्ष मागे गेलात, साधारण 150 वर्ष, तर असं दिसेल की भयानक प्रथा दिसतात. केशवपन, स्त्रियांचे केस कापून टाकणं, त्यानंतर बालविवाह, छोट्या पाळण्यात विवाह करणं, त्याच्यानंतर तुम्हाला सती जिवंत जाळून टाकणं. मला सांगा कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, कोणत्या हिंदू ग्रंथात लिहिलेलं आहे सांगा. परंतु आम्ही मात्र आमच्या धर्माला दोष देतो. आम्ही आमच्या धर्माला दोष देतो की हे सगळं धर्म आपला वाईट आहे, याच्यामध्ये इतक्या घाणेरड्या प्रथा होत्या, अशा होत्या. अजिबात नव्हत्या. आल्या कुठून? ह्या प्रथा या सुलतानांकडून आल्या. कशा काय आल्या? कारण जगणंच कठीण होतं. सुंदर स्त्रीने राहणंच शक्य नव्हतं, जगणंच शक्य नव्हतं. कशावरून? और खुद्द जे शहाजीराजे होते, शिवाजींचे वडील, त्यांचे बंधू खेळोजी होते. खेळोजी शहाजीन इतकेच शूर होते, जबरदस्त परमप्रतापी माणूस. आणि एक भाव नव्हता तो. जसे शहाजी होते, शरीफजी होते, खेळोजी होते, मामाजी होते, असे सगळे 10 भाऊ होते ते. आणि मोठं वावीला त्यांचं मोठं घराणं, भोसले घराण्यांचं. आणि त्या घराण्यामध्ये सगळे भाऊ आवरत असताना भर दरबारात त्या ठिकाणी येऊन औरंगजेबाचा सरदार महाबत खानाला आणि त्यांची सगळ्यात मोठी सून त्या खेळोजीची पत्नी भर दरबारात घेऊन गेला. आणि कोणी काय करू शकलं नाही. का? अरे त्याची फौज केवढी, काय करणार? केवढा मोठा झगडा झाला. आणि मग समजलं की जिथे एवढ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या सरदाराची, सगळ्यात शूर पुरुषाची जर पत्नी घरात उचलून घेऊन जाते तर बाकीचे कसे जगत असतील. स्त्रियांचा बाजार मांडला जातोय. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यावेळेसच ठरलं की हे सगळं चित्र बदलायचं. आणि म्हणूनच जे मगाशी म्हटलं की मुलगी झाली की जे अतिशय घाबरायचे ते सगळं स्त्री भ्रूण हत्या. म्हणजे स्त्री हत्या दिसतं ना, लहान मुलांची हत्या करून टाकायची मुलगी जन्माला आल्याबरोबर, किंवा लहानपणी लग्न लावून टाकायचं. बालविवाह तिथून आले. जर समजा एखादी मुलगी आता सुंदर दिसते, ताबडतोब लग्न एखादा मोठा सरदार बघायचा म्हणजे ती जिवंत राहील. हे तिथून आलं. एका सरदाराच्या ज्या स्त्रिया दिसतात ना भरपूर अशा, त्याचं कारण ते की बाबा तू घेऊन जा एकदाची, म्हणजे ती सुरक्षित राहील अशा स्त्री. आणि तो सरदार मेला तर त्याला त्याच्या संकट जाळून टाकायची. ह्या घाणेरड्या प्रथा तिथून निर्माण झाल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी. नाही तर हिंदू धर्म पवित्र होता, आहे आणि असेल. आणि हा धर्म वाचवण्यासाठी आणि चांगली कर्म वाचवण्यासाठी राजाने ही शपथ घेतली आणि मग ती पूर्णही केली. त्यांच्या हयातीत कोणीही शत्रू, कोणताही असो, मग जंजिऱ्याच्या सिद्धी असो, इंग्रज असो की ते पोर्तुगीज असो, एक इंचही जमीन पुढे सरकवू शकले नाही. राजांच्या स्वराज्याचा विस्तार मात्र होत होत गेला आणि होतच राहिला. आणि मग मात्र दुर्दैव म्हणा की योगायोग म्हणा की आपलं खरोखर मोठं दुर्दैव, 50 वर्ष म्हणजे काहीच नाही. अवघ्या 50 वर्षांनी राजाने हा इहलोक सोडला. आणि मग परमोच्च आनंद कोणाला झाला असेल? स्वाभाविकपणे ज्याचं स्वप्न आपोआपच पूर्ण झालं ते म्हणजे आलमगीर औरंगजेबाचं. आणि औरंगजेबाला इतका आनंद आला की तो म्हटला, या खुदा, आता तर माझं सर्वच काम संपलं. आणि तरी सुद्धा उरलं सुरलं म्हणतात ना, तसं सगळं त्याला म्हटलं आता कोणी विरोध करूच शकत नाही, कारण दुसरा शिवाजी होणे नाही असं त्याला खात्री होती. आणि म्हणून तो त्या खात्रीने सर्व सैन्य आणि आपले 25 सगळे सेनापती आणि त्याच्यावर आपले सगळे सरदार आणि त्याच्यावर आपले स्वतःचे 3 मुलगे तो घेऊन इकडे यायला निघाला. पण औरंगजेबाला तिघांची भीती होती. एक मराठा, कारण ते लढवई आहेत, त्याला माहिती. आता मराठा म्हणजे एक मराठा जात लक्षात घेऊ नका, अख्खा महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. नाही तर मराठा म्हटलं वेगळं काहीतरी विकृत रूप दिलं गेलंय, तसं नाहीये. तर मराठा. दुसरी भीती होती त्याला राजपुतांची आणि तिसरी होती शिखांची. हे 3 लढवई समाज आहेत.
आणि या तिघांनाही पूर्ण निस्त्रभूत करायचं आपल्या हयाती नजरेसमोर, हे त्याचं ध्येय उद्दिष्ट सर्व काही तेच होतं. आणि म्हणून त्याने सुरुवात करायची मराठ्यांपासून नाही केली, तो थेट कुठे गेला, शिखांकडे. आणि शिखांचा धर्म, शिखांचा जो धर्म आहे शीख धर्म, त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये, खरं वाटणार नाही तुम्हाला, शस्त्राला हात लावायचा नाही सर, सैन्याशांचा आहे तो धर्म, शस्त्राला स्पर्शही करायचा नाही, सैन्यस्थ राहायचं, अशा तऱ्हेचं होतं. आणि आता सैन्यस्थ राहायचं आणि स्वतःचा धर्म, असा धर्म आहे शीख धर्माबद्दल ठाऊक आहे का तुम्हाला, की शिखांनी असं ठरवलं होतं की आपण आहे ना कायमचे भेद मिटवायचे. परदेशी सर असं होतं की आपल्या देशातली भांडणं ती कायम मिटवायची. कशी मिटवता येतील लोक, तुम्हाला काय वाटतं, सर्व धर्म समूह कसा लावता येईल किंवा सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल. शीख धर्माने चांगलं उदाहरण दिलं. त्याने असा एक ग्रंथ तयार केला, तुलसीदास, संत रोहिदास, बरोबर की नाही, त्याच्यानंतर संत आपले नामदेव महाराज, बरोबर की नाही, आणि सुफी संत, मुस्लिम संत, कुठलाही धर्म जाती सगळ्या संतांचं म्हणजे एकच ग्रंथ तयार केला. धर्म असा तयार केला की तुम्ही तो मुस्लिम आहे की हिंदू आहे ओळखू शकत नाही, ते गंध लावत नाही, बरोबर की नाही, ते तलवार ओढणी घालतात, बरोबर की नाही, ते त्यांचं सगळं जे आहे ते आपली मूर्ती पूजा करत नाही. का माहिती आहे, असा धर्म जो दोन्ही समसमान ओळखू शकत नाही. म्हणजे जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम किंवा सर्व एकता यावी हा त्यांचा प्रयत्न. पण झालं उलटं, औरंगजेबाचं पत्र आलं, ते तुम्हाला हा धर्म सोडावा लागेल आणि सर्वच्या सर्व तात्काळ सगळ्यांनी काय करायचं, मुस्लिम धर्म स्वीकार करायचा. त्यावेळेस गुरु GTB म्हणजे कोण, गुरु तेग बहादूर सिंग यांनी पत्र पाठवलं, का हा धर्म सर्व धर्म समूहाचा आहे, तुम्ही आमचेच आहात, तुमचे सुखी पंत इथेच आहेत, बरोबर, आणि त्यांची पूजा करतो नाही, हा धर्म नाही, आम्हाला एकच धर्म आणि एकच कर्म आहे, सर्व बर्बादी, आणि त्यामुळे तुम्ही इस्लाम कबूल करावा. GTBने परत सांगितलं. परंतु औरंगजेबाने एकच उत्तर दिलं, तुम्हाला जर समजा जगायचं असेल तर बाकी सगळं विसरून इथे येतानाच धर्म बदलूनच या. धर्म बदलून माझ्यासमोर आलात तर वाचलात, आणि नाही तर तुम्हीच नाही, अख्खं शीख समाज संपून जायचं, पुरं पंजाब जे जाळलेलं असेल, स्मशान बनवलं जाईल, हे औरंगजेबाचं उत्तर. मग त्याने सांगितलं, मी चर्चेला तर येतो, आपण बोलू तर, तुमचं म्हणणं काय ऐकू तर. आणि म्हणून स्वतः गुरु तेग बहादूर आपल्या 4 चेल्यांसहित आले, कोणाला भेटायला, आलमगीराला. आलमगीराने मात्र पत्र पाठवलं, यांना दाखवून द्या काय मी औरंगजेब का असतो. आणि रस्त्यातच त्याच्या एका चेल्याला पकडण्यात आला आणि संपूर्ण कापसाच्या गाठींमध्ये त्याला मध्ये ठेवण्यात आलं आणि जिवंत जाळण्यात आला. दुसऱ्याला उभा चिरण्यात आला. अशी चारांना मारल्यानंतर तरी GTB शेवटपर्यंत होते. GTB ना म्हणजेच गुरु तेग बहादूर सिंग यांना भर दिल्लीमध्ये सगळ्यांच्या समक्ष आलमगीराने बोलावून घेतलं आणि सांगितलं, आता सगळ्यांच्या समक्ष कबूल करायचं, नाही तर काय सगळ्यांचं समक्ष होईल त्याला तूच परिणामाला तयार आहे. आणि GTB तयार झाले आणि गुरु तेग बहादूर सिंग यांना भर चौकामध्ये हजारो लक्षावधी लोकांच्या साक्षीने अतिशय तव्यावरती बसवण्यात आलं, खाली आग लावण्यात आली आणि पूर्ण वाळू गरम होण्यात आली आणि हालाल करून आज त्या ठिकाणी त्यांचे गुरुद्वारा आहे. औरंगजेबाने तुमच्या सर्व धर्म समभावाची कत्तल करून टाकली. तुम्ही किती चांगले असाल तरी मारून टाकायचं एवढंच त्याच्या धर्मात होतं आणि त्याने ही बर्बादी केली. आणि तरीसुद्धा शिखांनी सांगितलं आमची काही चुकी आहे, परंतु औरंगजेब ऐकायला तयार नव्हता. आणि मग नवीन गुरु बनले गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंगांनी पुन्हा एकदा सर्व धर्म समभाव औरंगजेबाला वारंवार समजवलं की सर्व धर्म समान आहेत, सर्व आपण एकतेने राहू, बरोबर की नाही. किती साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे. याच्याने सांगितलं, औरंगजेब आपण हिंदू मुस्लिम 2 डोळे आहेत आणि त्यामुळे दोन्ही नजरेने आपण समान नजरेने बघू, एक डोळा वेगळं बघत नाही. परंतु औरंगजेबाने तसं ते न ऐकता उलट त्या पत्रानंतर ताबडतोब काशी विश्वेश्वर बडवून टाकला, त्या ठिकाणी मस्जिद बांधली. हा एवढा क्रूर कर्म असल्यानंतर त्या औरंगजेबाच्या पुढे काय टिकायचं. औरंगजेब इथे स्वस्त बसला नाही, 10वे गुरु जे बसले त्यांच्या हातून मागे लागला. आणि गुरु गोविंद सिंग यांच्यावर इतका प्रचंड हल्ला झाला की ते गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर गेलं, गुरुदासपूर गेलं, आनंदपूर गेलं, सगळं आणि पुऱ्या शिखांचं शिरकाण झालं. औरंगजेबाचा आदेश एवढा होता, शीख तेवढा बुडवावा, इस्लाम करावा, सगळं इस्लाम स्थान झालं. आणि मग गुरु गोविंद सिंग एका किल्ल्यापुरते उरले. आतमध्ये प्रचंड लढाई सुरू झाली आणि ती लढाई शेवटची होती शिखांची. आणि त्यावेळेस मात्र गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं, याच्या पुढे खालसा याचा अर्थ प्रत्येकाने कंपल्सरी सक्तीने शस्त्र घ्यायचं आणि प्रत्येक शिखाला शस्त्र दिलं. आणि मग ती 5 रुपये हां, तर ते 5 त्यांनी घटना, त्याच्यातलं त्या 5 गोष्टींमधले एक बिचवा, भले स्त्री असेल तरी ठेवली पाहिजे, एक शस्त्र असलं पाहिजे, अशा स्वरूपाचा एकदम लढवाई समाज केला. आणि मरताना फुकट मारायचं नाही, लढून मारायचं.
असं गोविंद सिंगाने केलं, परंतु काही परिणाम झाला नाही. तो धर्मही संपल्यात जमा झाला, औरंगजेबाने संपवलं. काय केलं असेल? त्या किल्ल्याला चारी बाजून घेरल्यानंतर गुरु गोविंद सिंगाने सांगितलं असेल की आता फक्त आम्हाला जिवंत सोडा, आणि कबूल केलं गेलं, सोडण्यात येईल तुम्हाला. आणि सोडणार म्हटल्यानंतर दरवाजा उघडला गेला आणि आतमध्ये जे काही आतमध्ये जबरदस्त औरंगजेबाचं सैन्य घुसलं, त्या सगळ्यांनी पहिलं गुरु गोविंद सिंगाच्या दोन्ही मुलांची एवढी लढाई केली की त्यांना तिथेच भर युद्धात ठार मारण्यात आलं. त्यांना मारल्यानंतर दोन छोटे मुलगे अजून होते, त्यांना भिंतीमध्ये चिणून ठार मारण्यात आलं. अशा तऱ्हेने शिखांचं जेमतेम गुरु गोविंद सिंग हे वाचले आणि ते कुठे गायब झाले ते समजलेच नाही. ते इथे नांदेडमध्ये होते, आपल्या नांदेडमध्ये. सांगायची गोष्ट, एक अख्खा धर्म त्याने बुडवला. आता त्या पूर्ण तो राजपुतांकडे लढणारे कोण? राजपूत. आणि राजपुतांना अशी एक गैरसमज होता, वेडेपणा होता डोक्यात की आम्ही काय आहोत? औरंगजेबाची माणसं आहोत, आम्ही त्याच्या दरबारात आहोत, आम्ही त्याचे मेवणे आहोत. कारण अल्लाउद्दीन खिलजीपासून प्रथा पडली होती की आपली स्वतःची बहीण ही आलमगिरातले द्यायची, म्हणजे दिल्लीचा जो कोणी सुलतान असेल त्याला द्यायची. नसेल मुलगी बहीण नसेल तर बहीण नसेल मुलगी असेल बहीण, अशा स्वरूपात. आणि ते किती वर्ष प्रथा चाललेली. त्यामुळे त्यांना एक अभिमान होता, विशेषतः जयपूरवाल्यांना, की आम्हाला काय करणार आहे, हे आमचीच माणसं आहे, बरोबर की नाही. आणि आमच्यामुळे दिल्ली आहे. आणि खरं आहे, आलमगीर जो बसला होता स्वतः दिल्लीच्या सल्तनतीवर, तो सुद्धा केवळ या जयपूरमुळे आणि विशेषतः राजपुतांमुळे. आणि त्यामुळे त्यांनाही गर्व होता, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही. परंतु झालं उलटं. औरंगजेब तो सुसाट राजस्थानमध्ये गेला, त्याने पहिलंच गाठलं महाराजा जसवंत सिंग जोधपूर. जोधपूरचा महाराजा म्हणजे अतिशय एक गुलामच बनला होता त्याचा औरंगजेबाचा. आणि त्याच्यासाठी जर काय म्हटलं असतं तर त्याने रक्तचाट म्हटलं असतं तरी तो चाट नसतो. एवढ्या भयानक असून सुद्धा, एवढी निष्ठा असून सुद्धा त्याने काय करावं, महाराजा जसवंत सिंगला ठार मारलं. एवढंच नाही, त्याचं जे तांदूळ पोळलं होतं त्याला सुद्धा मारायसाठी त्याच्या घरात घुसले. तो अजित सिंगला कसा बसा त्या दाईने पळवला. नंतर जो एवढा मोठा स्वामिनिष्ठ, ज्याने शिवाजीनं स्वतः शरण आणलं, शिवाजी महाराजांना वठणीवर आणलं, कोण? तो विहाराजी जयसिंग. त्याला विषाचा प्याला दिला आणि त्याला ताप मारला. आणि पूर्ण राजस्थान राख रांगोळी करत सुटला आणि संपूर्ण राजस्थान जिंकून औरंगजेब खुश झाला. हे आता उरली एकच बरोबर की नाही. आणि म्हणून त्याने राजस्थान ताब्यात कोणाचे द्यावं? स्वतःचा लाडका मुलगा अकबर. त्या अकबराला सांगितलं तू हे सांभाळ, तोपर्यंत मी पुढे जातो. कुठे? महाराष्ट्रात. पण सगळे राजस्थानी एकत्र आले, राजस्थानचे सगळे महाराजा एकत्र आले. आता शहाणपण आलं की आपण वेडे होतो, एकत्र लढलो नाही आपण. हां हे काय म्हणाले? धर्मवीर संभाजी महाराज म्हणा, त्या दिवशी तुम्ही म्हणले नाही. हां हां नाही नाही, अजून आहे सर, पुढे बोलायचंच आहे. तर त्या ठिकाणी राजस्थानमध्ये हे एवढं जे काय वादळ होतं ते सगळं त्या अकबराच्या ताब्यात दिलं. सगळे एकत्र आले राजस्थानमध्ये. त्यांनी ठरवलं आत्ता आपापसात भांडणं विसरायची, भले 1000 वर्षाने का होईना, आपण एक व्हायचं. आणि पहिल्यांदा जयपूर, जोधपूर आणि चित्तोड हे सगळे एकत्र आले. तिघांनी मिळून त्या अजित सिंगला बसवला गादीवरती. आणि तुम्ही नाव ऐकलं असेल राठोड, वीरवर दुर्गादास राठोड, त्याला पुढे केलं. आणि वीरवर दुर्गादास राठोड यांनी युक्ती काढली. तो म्हटलं आता एकच उपाय आहे, औरंगजेबाला जर बुडवायचं तर त्याच्या मुलाला आपल्याकडे घ्यायचं. म्हणजे त्या अकबराला आपल्याकडे घेतला. आणि अकबर आणि याच्याशी मैत्री घेऊन ते ठरवलं याला गादीवर बसवायचा. आणि सगळे राजपूत एकत्र आले आणि प्रचंड मोठ्या युद्धासाठी अकबराला घेऊन सगळे औरंगजेबाशी लढायला गेले. मोठी लढाई होणार जबरदस्त. पण तेवढ्यात एक चमत्कार झाला. औरंगजेबाने केवळ एक पत्र लिहिलं आणि लढाई जिंकली. त्या पत्रावर काय लिहिलं असेल त्याने पत्र लिहिलं की बाळ अकबर, तू माझा लाडका मुलगा आहे, माझ्या मनासारखं केलं आणि तू छानपैकी त्यांना घेऊन येतोस, अजून थोडा पुढे घेऊन ये, नंतर तू त्या बाजूने या बाजूने, आणि मग आपण सगळ्यांना सत्तर करू. हे पत्र त्याने अकबराला काय दिलं समजतंय? त्याने कोणा दिलं असेल? त्या बाकी सगळ्या राजपूतांना. सगळे राजपूत इतके खवळले, त्यांना वाटलं हा अकबर एकदम फितूर आहे, तो औरंगजेबाच्याच बाजूने, आपल्या बापाच्याच बाजूने असं म्हटल्यानंतर मग मात्र सगळे खळबळ माजली. आणि त्यांनी ठरवलं की औरंगजेब शत्रूने याला पहिला मारला पाहिजे. कोणाला? अकबराला. आणि अकबराच्या एवढे हात धरून मागायला गेले की अकबर सगळ्यांना पाया पडून म्हणायला लागला ही चाल आहे माझ्या बापाची, आलमगीर मोठी चाल खेळतोय, अरे तू मला वाचवा आता. ते म्हटलं आता तुला कोणीच वाचवू शकत नाही. हा तू कोणाकोणाला खरं सांगणार, कोणाकोणापुढे हात जोडणार?
आणि मग वीरवर दुर्गादास राठोड यांनी सांगितलं, तुला वाचवणारी अगाध शक्ती या भूतलावर आता एकच आहे. कारण औरंगजेबाच्या हातून शिकंजातून कोणी वाचला नाही आणि एकच शक्ती आहे ती म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. बरं की नाही? संभाजी तुम्हाला वाचवू, धर्मवीर संभाजी महाराज तुम्हाला वाचवू शकतील आणि तुम्हाला तिथे नेऊन सोडतो. आणि मग वीरवर दुर्गादास राठोड हा स्वतःच्या घोड्यावरून त्यांना घेऊन महाराष्ट्रात आला आणि संभाजीराजेच्या पुढे उभं केलं. हा तुम्हाला शरण आला. संभाजीराजे सांगितलं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या केसाला तो धक्का लागणार नाही. खुद्द आलमगीर जर इथे आला तरी. आत्ता औरंगजेबाच्या तळपायच्या मस्तकाला पोहोचली. आता त्याला दोघांना मारायचं होतं. आता पण एकच शत्रू होता, आता दुसरा. पहिला अकबर आला आणि नंतर धर्मवीर संभाजी महाराज. आणि त्यासाठी त्याने असं जगातलं युद्ध खेळलं की पहिलं महायुद्ध किती वर्ष झालं सर? 4 वर्ष. दुसरं महायुद्ध किती झालं? 5 वर्ष. पण जगातलं असं युद्ध आता होणार होतं जे 25 वर्ष लढलं जाणार. जे असं कधी घडलंच नाही आणि घडणारच नाही. 25 वर्ष तर एवढं आपली हयात तरी असते का लढण्याची? पण त्या पूर्ण हयात लढण्यासाठी तो तयार झाला. आणि असं युद्ध जे युद्धभूमीवर नाही तर बायका पोरांसकट सगळ्यांना घेऊन आला. अख्खी दिल्लीची सल्तनत घेऊन सगळ्या सरदारांसहित अफाट मोठा सैन्याचा महासागर जवळजवळ सुमारे 9 लाखाच्या फौजेने पुरा महाराष्ट्र व्यापून गेला. खडकी या ठिकाणी याला खडकीला नावच त्याने औरंगाबादच दिलं होतं, कारण तो तिथेच आला की राहायचा. पहिल्यापासून ते त्याचं शहर. पण त्यामुळे त्या औरंगाबादमध्ये संपूर्ण माणसांचा महासागर 9 लाख फौज म्हणजे झाली काय. आज आपल्या देशाची फौज तशा प्रचंड फौज होती. ही एवढी मोठी फौज तिकडे बसवली कशाला? तर केवळ एका माणसाला, धर्मवीर संभाजीराजांसाठी. आणि संभाजीराजांनी बघा ना किती दुर्दैव. आपण हे मुद्दा मी का सांगतोय, छोटंसं काय घडलं की आपल्याला आत्महत्या करायची वाटते. विशेष असते या नाही, 2 मुलं नसतील ना तर मी कधीच जीव दिला असता असं म्हणून मोकळ्या होतात. आपण सहज जरा पराभव झाला, जरा काही झालं की आपण जीव द्यायच्या तयारीत असतो. पण संकट काय असतं ते हाताळता. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत झाला त्याबरोबर सगळ्या शत्रूंना वाटलं मोकळं रान आता आपलंच आहे. बरोबर की नाही? कारण शिवाजींच्या सारखा दुसरा कोणी होणार नाही. आणि म्हणून खुद्द जे गोवा आहे त्या गोव्यामधले पोर्तुगीज सगळे भुरभुर बाहेर पडले. स्वतः सेंट झेवियर बाहेर आला आणि तो म्हटला, जेवढं लुटता येईल जेवढं मिळवता येईल तेवढं आपलंच आहे आता. कारण हे काय मोकाट आहे सगळं आपल्यासाठी. म्हणून त्याने खुद्द ते सोडून कोंढा किल्ल्यापर्यंत उजला आणि संपूर्ण मालवणपर्यंत तो सगळा प्रांत त्याने ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ते झाल्याबरोबर इकडे इंग्रज, त्यांना तर अख्खा देशच हवा होता, छोटं नको. त्यांची आकांक्षा म्हणजे गगन टेंगणे अशा होत्या. त्यामुळे ते तर मुंबईतून बाहेर पडले आणि ते सुद्धा भरपूर त्या खांदेरी बेटापासून त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांचं पण स्वप्न असं होतं की संपूर्ण स्वराज्य बरबाद घेऊन टाका. तेवढ्यावरती भागलं नाही. सगळ्यात भयानक अजून एक शक्ती होती ती म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी. आज नाही, स्वराज्याच्या अगोदर 400 वर्ष तो तिथे होता. आणि एवढं भक्कम जंजिऱ्याचा सिद्धी. आणि ते म्हणजे स्त्रियांच्या बाजाराचं आणि अत्याचाराचं अनाचाराचं केंद्र होतं. बाजूचा म्हसळा तालुका असो, अलिबाग तालुका असो, या सगळ्यामध्ये लोकांना पकडून घेऊन जायचं आणि अत्याचार करायचे, धर्मबदल करायचं, विकून टाकायचं, गुलाम म्हणून विकायचे. हा जंजिऱ्याचा सिद्धी. सिद्धी म्हणजे कोण? ते हापसाण म्हणजे कोण? आत्ताचं ॲबिसिनिया. म्हणजे आज सुद्धा तो भिकार देश आहे. त्या ठिकाणी देश नव्हे तर फक्त चाचे राहायचे. आणि हे चाचे लोक काय करायचे? फक्त लुटणं आणि त्या ठिकाणी गुलामांचा बाजार भरायचा. तिथून सिद्धी हे विकत आणले जायचे. ते सगळेच जण सिद्धी म्हणायचे स्वतःला, सगळेच. अर्थात सगळे सिद्धी वाईट होते असे नाही, काही विकत आणलेले चांगले सुद्धा होते. उदाहरणार्थ आदिलशहाने सुद्धा एक मोठा विकत आणला होता, रणदुल्ला खान, जो शहाजीराजांचा खास मित्र होता. त्याने रुस्तुमेचा मांडला होता. रुस्तुमेचा शिवाजीराजांचा मित्र होता. सिद्धी हिलाल हा घोडखिंडीमध्ये होता, म्हणजे तोच राजांचा मित्र. असे सुद्धा होते. बरोबर की नाही? तर यावरून हे जे सिद्धी होते त्यांचं मूळ स्थान कुठं होतं? जंजिरा. आणि जंजिरा किल्ला आजपर्यंत अजिंक्य होता आहे. कारण तुम्ही जर जाऊन बघाल तर किल्ला जसा त्यांनी बांधला होता त्याचे दगड अजूनही हल्लेली नाही बाहेरची, तटबंदी म्हणजे बांधतानाच मुळात असा बांधला होता. बरं, त्याच्यावरती अशी तोफ ठेवली आहे की जगातली सगळ्यात जबरदस्त भयानक कलाल बांधली आज सुद्धा तिथे आहे. ती आणली कशी आहे? कशी एवढी टनावधी वजनाची ती अशा ठिकाणी ठेवली होती की एकच दरवाजा की त्याच्या समोरच, म्हणजे येऊच शकत नाही कोणी. बरं, त्याला शिडा लावता येत नाही. म्हणजे बाकीचे जे किल्ले आहेत समुद्रातले ते बेटावरती आहेत, पण ह्याने थेट भिंती समुद्रात घुसवलं. म्हणजे तिथे बोट लावता येत नाही. जिंकावं कसं? आणि अशा तरी तो जंजिरा किल्ला म्हणजे त्याचं एवढं मर्मस्थान होतं की ते उद्ध्वस्त करणं कठीण. आणि म्हणून त्या जोरावर त्याने स्वराज्यावर हल्ला केला.
आता छत्रपती संभाजी महाराजांपुढे प्रश्न पडला की तिकडून औरंगजेब 9 लाखाची फौज घेऊन आलाय, इकडून जंजिऱ्याची सिद्धी बाहेर पडलाय बिळातनं, आणि तिकडून गोव्याचे पोर्तुगीज पुण्यापर्यंत आले, आणि इकडून इंग्रज. सुरुवात कुठनं करावी? आता इथून सुरुवात जी काय झाली तो एक महारण संग्राम. बरं, वय किती असावं? आपल्या मुलं जेवढे आहेत ना आता, वय वर्ष 23 वर्षाचा एक तरुण घोड्यावरती शपथ घेतो की नाही शेवटपर्यंत लढायचंय. वास्तविक सगळ्यांच्या पुढे एक प्रश्नचिन्ह तयार झालं होतं, नक्की काय करायचं. कारण औरंगजेबाचं पत्र प्रत्येक सरदाराला मिळत होतं, तिकडे जाल जीवाला मुकाल, इकडे याल तर सगळी जहागिरी मिळेल. काय नाही मिळणार, सगळंच मिळणार तुम्हाला, आणि तो सगळं तुम्हाला जहागिरी पण तिकडे मिळत नाही, तिथे सारं काय मिळेल. आता सगळ्यांच्या पुढे प्रश्न तयार झाला, आणि सगळे घराचे वाशे फिरले म्हणजे काय, राजांचा सगळ्यात मोठा जावई महाजी निंबाळकर तो जाऊन औरंगजेबाला मिळाला. जावईच राजांचा. दुसरं संपूर्ण दक्षिण भाग, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व दक्षिण भाग जो सांभाळायचा हरजीराजे महाडिक, अंबिकाबाईंचा पती म्हणजे राजांचा दुसरा जावई, हे सुद्धा औरंगजेबाला मिळाले. गणोजी शिर्के राजांचा तिसरा, राजकुंवर राजांची सगळ्यात लाडकी कन्या, राजकुंवरचे पती गणोजी शिर्के औरंगजेबास मिळाले. मेवणे राहिले नाहीत, पाहुणे राहिले नाहीत, कोणी जावई राहिले नाहीत, सगळे भरपूर निघाले. आणि नंतर तर अति भयानक म्हणजे ज्या राजांच्या पुढे ज्यांनी शपथ घेतली त्या 8 प्रधानातले 7 प्रधान सुद्धा झाले फितूर. त्या सगळ्यांनी नुसते फितूर नाही, त्यांनी पत्र लिहिलं. एवढंच कशाला, संभाजींच्या आई सोयराबाई यांनी सुद्धा सरळ पत्र लिहिलं की याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज होते, आणि तुम्ही छत्रपती राजाराम महाराज झाल्यानंतर हे संपूर्ण राज्य अकबर तू ताब्यात घे, आणि तू दिल्लीचं राज्य कर, आम्हाला शेती. ही खबर पण कानोकान नव्हती हो, कारण तेवढी खबर ऐकायला वेळही नव्हता. आणि मग छत्रपती संभाजी महाराजांनी एका बाजूने सुरुवात केली, पहिले जंजिऱ्याच्या सिद्धीवरती हल्ला. हा इतका हल्ला जबरदस्त होता की जंजिऱ्याच्या सिद्धीचं सगळं घेतलेलं साम्राज्य धुळीस मिळवून टाकलं, आणि उरला तो फक्त जंजिरा. पण राजाने म्हटलेला समूळ उद्ध्वस्त करायचा. धर्मवीर संभाजी राजांचं म्हणणं होतं की ह्याला समूळच उखडून टाकायचा. पण कसा उखडणार? दिसतोय किल्ला समोर, हे दंडराजपुरी गाव आहे, आणि समोर जंजिरा किल्ला दिसतोय, पण जायचं कसं? समोर भली मोठी खाडी. राजे तिथेच गाढून उभे राहिले आणि ठरवलं की हा सिद्धी मारायचाच, कोणत्याही सिद्ध. आधी पहिलं इथेच लक्ष, आणि मग काहीच शक्य नाही तेव्हा हजारो मजूर लावले आणि अख्खी खाडी बुजवून टाकली. जशी खाडी बुजवली गेली म्हणजे आश्चर्य, समुद्र बुजवणं. पण तो बुजवला गेला कारण राजांच्या अंगात असं स्फुरण चढलं होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा प्रयत्न केला तरी आज सिद्धी ऐकत नाही. आपण मात्र हे पूर्णत्वास नाही येतो. पुढे अगदी जवळ पोहोचल्यानंतर मग मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीने आतूनच पत्र पाठवलं, शरण आलो. आणि शरणागतीचं पत्र आलं तेवढ्यात राजाने तिकडून मग आता दुसऱ्या मोहिमेवरती गेले, आणि छत्रपती संभाजी महाराज हे सरळ तिथून निघाले ते थोडं गोव्याच्या दिशेने. आणि गोव्यामध्ये जेवढं त्या पोर्तुगीजांनी घेतलं होतं ते सगळं उद्ध्वस्त करत राजे थेट गोव्यात घुसले. गोव्यात घुसल्यानंतर जेवढी चर्चेस आहेत तिकडे मोठमोठे घंटा ऐकायला येत होत्या. अख्खा गोवा दणाणत होता का ईश्वराच्या प्रार्थनेने, ओ गॉड सेव अस. सगळीकडे एकच प्रार्थना होती, गॉड सेव अस फ्रॉम संभाजी. आणि धर्मवीर संभाजी महाराज आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण गोव्याची जी अवस्था, गोवा सगळ्यात भयानक कोण असतील ना ते औरंगजेबानंतर पोर्तुगीज. कारण त्यांना पण ते वेड होतं की कन्व्हर्शन. आज तुम्हाला गोव्यात पोर्तुगीज कसे होते बघायचे असेल तर तुम्ही वसईत जा आणि गोव्यात जा, या 2 ठिकाणी समजतं काय ते, बरोबर नाही, सांगायची वेळी गरजच नाही. मग ते जिथे गेले ते पहिलं धर्म बदल आणि नाहीतर मग मृत्यू, असे भयानक पूर्ण गोवा कन्व्हर्ट झालेला. अशा ठिकाणी संभाजी महाराज गेले आणि धर्मवीर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एका बाजूने ह्या सगळ्या पोर्तुगीजांचा खात्मा सुरू झाला आणि पोर्तुगीज हरले. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्यांचा लॉर्ड गव्हर्नर जो बसला होता त्या सेंट झेवियरकडे स्वतः संभाजी महाराज गेले. आणि तिथे गेल्यानंतर एवढा प्रचंड हल्ला झाला की त्याने उडी टाकली, तिकडून घोड्यावर बसला आणि जो पळस उठला तो मांडवी नदीला प्रचंड पूर आला त्याच्यात घुसला. आणि तो म्हटला जीव गेला तरी चालेल पण ह्याच्यातून नको. राजांनी सुद्धा स्वतः घोड्यावरती मान ठोकले आणि ते सुद्धा थेट त्या मांडवीत घुसले आणि वाहत गेले खालच्या किनाऱ्यापर्यंत. खंडो बल्लाळने वाचवलं, राजे तुम्ही हवे एवढा पण तुम्ही अगदी एवढे करू नका, वाचलं पाहिजे, जीव पहिला स्वतःचा वाचवा. राजाने 2 सत्ता बुडवून टाकल्या
आपण सगळ्यांनी छावा पाहिला असेल पण कुठे याचा उल्लेख नाही. राजांचं कर्तृत्व फक्त औरंगजेबापुरतं नाही, हे कुठे त्यात काय दाखवलं गेलं नाही. तुम्ही कुठेतरी सिरियल बघितली असेल, फक्त अनाजी पंत दाखवला गेला. अहो 2 वर्ष अनाजी पंतच आम्ही बघत होतो, राजे एवढेच मर्यादित होते. अरे किती प्रचंड मोठं कार्य. हे सगळं झाल्यानंतर मग मात्र तिकडून औरंगजेबाने पहिलाच आपला शाह आलम, आझमशाह, कामबख्श तिन्ही मुलांना कामाला लावले आणि तिन्ही बाजूनी चौफेर हल्ले सुरू झाले. आणि हे एवढे तुफान हल्ले होते की आता राजेंद्र ठरवला हा शेवटचा असा लढा असेल. 9 वर्ष औरंगजेबाने 9 लाख फौज असून देखील 1 इंच देखील जमीन जिंकू शकला नाही, स्वराज्याला हात लावू शकला नाही, जरासुद्धा जमीन त्याला वाढवता आली नाही. उलट राजाने मात्र बुरहानपूर जे त्याचं काळीज होतं औरंगजेबाचं, ज्या ठिकाणी सगळं ठेवलेलं होतं ते 2 वेळा लुटून फस्त करून टाकलं. आजूबाजूला सगळं जिकडे जिकडे औरंगजेब जाई त्या त्या ठिकाणी त्याच्या प्रत्येक सैनिक अशी 32 लढाईंमधली एकही लढाई औरंगजेब जिंकू शकला नाही. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अरे शिवाजी तो शिवाजी आणि संभाजी तो बाप रे बाप. बरोबर की शिवाजींच्या पलीकडचं असेल असं रसायन असं त्याला वाटलंच नव्हतं. धर्मवीरांना जिंकताना त्याला फार कठीण गेलं. 9 वर्षात त्याला एक खात्री झाली, असं युद्धच कुठे जगात झालं नाही. 9 वर्ष एका माणसाशी कोणी कधी 9 वर्ष लढलाय का हो जगामध्ये, असं शक्यच नाही. परंतु इथे 9 वर्षातही त्याला जिंकता येत नाही समजल्यावर त्याने सगळ्यांना सांगितलं आता एकमेव उपाय आहे दगलबाजी. बरोबर नाही, आणि ह्याच पद्धतीने आता जिंकता येईल. आणि म्हणून त्याने सगळ्यांना अक्षरशः प्रत्येकाला ना सीधा वाटप सुरू केलं. किती रक्कम पाहिजे, किती जहागिरी पाहिजे, जे पाहिजे ते बोली लावा आणि जे पाहिजे ते मिळवा, फक्त एकच. बरोबर की नाही. आणि त्या गळाला एक जण लागलाच दुर्दैवाने. अर्थात तो लागला, आपण त्यांना दोष देतो गणोजी शिर्केना, पण दोष कोणाकोणाला देणार हो. सगळेच फितुरांची दुनिया झाली होती. राजांच्या भोवती जेवढे आवाज होते त्यातला कोणता आपला कोणता परका ओळखता येत नव्हतं, काहीच सांगू शकत नव्हतं. घरामध्ये बोलताना पण चोरी होती, हात इकडे असेल की तिकडे इकडे, दाखवताना सगळे स्वामीनिष्ठ दाखवत होते, आतून सगळे गुप्तहेर बनले होते. या गुप्तहेरांच्या दुनियेमध्ये राजे वावरत होते. आणि तरी सुद्धा येसूबाईंनी सांगितलं महाराज संगमेश्वरात जात आहात. माझं गाव संगमेश्वर आहे. तर महाराज संगमेश्वरात जात आहात पण सावध. म्हटले सावध, संगमेश्वर तर काय आहे, माझी सासरवाडी. बरोबर की नाही. येसूबाईंचं गाव ते. आणि पिलाजी शिर्केंचं संस्थान. पिलाजी म्हणजे राजांचं छत्रजामर धरण्याचा अधिकार फक्त एका माणसाला होता, पिलाजी शिर्के. आणि पिलाजी शिर्के हा राजांचा काळजातला माणूस. म्हणजे इतका त्यांच्यावरती त्यांचं प्रेम होतं. आणि आपोआप एवढी स्वामीनिष्ठा पिलाजींची होती की त्यांनी पिलाजींनी स्वतःची मुलगी शिवरायांच्या मुलाला दिली आणि शिवरायांनी स्वतःची राजकुवर मुलगी त्याच्या मुलाला दिली. म्हणजे साठवलोट होतं. बरोबर नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनी घराणं होतं. त्यामुळे याच्यापेक्षा जवळचं काय असणार हो. त्यामुळे शंभूराजे त्या ठिकाणी पोहोचले संगमेश्वरात. आपल्या येसूबाईंनी सांगितलं जास्त पुढे थांबणे नाही, ताबडतोब निघणे. बरोबर की नाही. परंतु राजे तिथे राहिले. तो न्याय निवाडा लांबत गेला. सोबत सैन्य होतं, पण नंतर तो न्याय निवाडा संपत आल्यानंतर राजाने सांगितलं की आता काही गरज नाही, मी पाठोपाठ निघतोच आहे. आणि भरोसा नाही रायगड कधी पाडला जाईल. औरंगजेबाला जर समजलं आम्ही तिथे नाही तर त्या ठिकाणी हल्ला होईल, तर रायगडाच्या दिशेने कूच करा. सगळं सैन्य रायगडी निघालं. आता फक्त धनाजी, संताजी आणि संताजींचे वडील भालोजी घोरपडे सेनापती हे सगळे सोबत ठेवले. कोणी नव्हतं असं नाही, होते सोबत. असं झालं. आणि तरी सुद्धा राजानं कुठेतरी कुणकुण आली, काहीतरी घडतंय आजूबाजूला, काहीतरी भयानक घडतंय, कोणीतरी येतोय अशी चाहूल सुरू झाली. का कोणीतरी गुप्तहेर सांगायला लागला राजे घात होण्याची शक्यता आहे. परंतु राजाला एक शंका आली, संगमेश्वरात आहे, निबिड अरण्यामध्ये, आणि आले तर कुंभारली घाटात नाही किंवा आंबा घाटात नाही, ते दोन्ही घाटातून आले तरी 3 दिवसापेक्षा कमी वेळ लागत नाही कुठल्याही घोड्यावर नाही. बरोबर की नाही. तुम्ही कसे काय येणार ते. त्यामुळे राजे निश्चिंत होते. आणि तरी सुद्धा त्यांना मात्र निघायचंच होतं ताबडतोब. आणि मात्र मग घडलंच कसं अघटित. तर नेमका एक रस्ता आहे जो आमच्या गावातूनच जातो, जो आज सुद्धा गेल्यानंतर खरंच वाटत नाही ना गेले कसे असते. माणूस चालू शकत नाही अशा वाटा आहेत. निबिड अरण्य, घनदाट आणि वाट आहे ती, रस्ता नाहीच तो. पायवाट म्हणतात तशी वाट. आणि ती पण कडेलोटाच्या वाटा आहेत सगळ्या. त्याच्यातून स्वतः गणोजी शिर्के यांनी वाट दाखवली. चला, कारण त्यांचाच प्रांत, त्यांची जहागिरी, आणि त्यामुळे त्यांनी हा रस्ता दाखवला. आणि ही सगळे धेन करत सगळे अतिशय शांतपणे पायाचा कुठलाही आवाज न करता सगळे त्यांच्या फौजा ज्या उतरल्या त्या देसाई वाड्यासमोर. शृंगारपुरात राजे होते. शृंगारपुरात निवाडा चालू होता आणि चौफेर घेरलं गेलं. चौफेर एवढं काही अचानक आवाज, जेवढा प्रचंड आवाज सुरू झाला तेव्हा समजलं. आणि मग राजे दगा निघा ताबडतोब. आता राजांनी पण आज्ञा सोडली की आता एकच करायचं, कारण आपल्याकडे सैन्य फार कमी आहे, लढून मारा असं म्हणत नाही. आता सगळे लढता इथून निघा, कसं ज्याला जशी वाट फुटेल तसं निघा.
आणि मग शेवटचं युद्ध सुरू झालं की आता जीव वाचवायचा प्रत्येकाला. आणि समोरून फौजा येतच गेल्या, घेरत गेल्या. आणि त्यातून पहिला धनाजी बाहेर कसा बसा निघाला. धनाजी गेला, त्याच्यावर संताजी बाहेर गेला आणि माळोजी पण बाहेर निघाले. पण माळोजीने मागे बघितलं, अडकलेत राजे. परत वळले आणि जे युद्धाला प्रचंड सुरुवात झाली, माळोजी घोरपणे ठार झाले. ते मरण पाहिल्यावर एक एक करता सगळे मावळे पडले आणि उरले फक्त जिवंत दोनच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे कवी कैलास सारेरे. आणि मग घेरलं गेल्यानंतर त्यांना खूप प्रयत्न केला, अफाट पराक्रम केला. पराक्रमाची शर्त केली, मरायचंच होतं, नाही यांना सापडायचं. मेलेलं पत्करलं पण यांना जिवंत सापडायचं नाही. पण त्यांना मात्र उलट होतं, त्याला जिवंतच पकडायचं. पण असे हाल करायचे की कोणी ऐकले नाही, कोणी पाहिले नाही, कोणा सहन होणार नाही. आणि म्हणून राजाने तसंच पोत्यात बांधण्यात आलं. आणि तसंच्या तसं तात्काळ विनाविलंब त्याच वायूच्या वेगाने सरळ त्यांना घेऊन आले. कोकणातून कधी वर पोहोचले समजलं पण नाही, कुठल्या घाटाने कसे गेले त्याचा पत्ता नाही. आणि सरळ आणण्यात आलं आणि ते तुळापूर या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं. आणि तिथे औरंगजेबाने सांगितलं, आणताना जसं आणा की सगळ्यात भयानक अवस्था दिसली पाहिजे मला. हां, एक संधी द्या, त्याला अजिबात केसर हात लावू नका. एक प्रश्न विचारा, तू धर्म कबूल करण्यास तयार आहेस? जर अशी तर सगळं बहाल. बरं नाही, स्वराज्य द्या, धर्म कबूल करा, सर्व मिळेल. परंतु म्हणून धर्मवीर म्हटलं जातं, नाही प्राण गेले तरी तर स्वराज्याचा एक कण मिळणार नाही. आणि प्राण गेले तरी हा धर्म सोडणार नाही, इमान सोडणार नाही. आणि म्हणून आणि औरंगजेबाने सांगितलं, तुझ्याकडे आहे काय? सगळे इकडे बाजूला आहेत, तुझे भाऊ पण आहेत. बरं मम्माजी बसले पाहिजे का? कोण पाहिजे याच्यातला? सगळे तुझे अष्टप्रधान मंडळापासून कोण माणसं पाहिजे? तुझे मेवणे पाहुणे सगळे बघायला म्हणजे कशाला लढतोय, कशाला मरतोय? पण नाही, लढणार नाही, मरणार शेवटपर्यंत. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत धर्मासाठी, स्वराज्यासाठी. मग माता औरंगजेबाने सांगितलं, अशा तऱ्हेने हाल करा. आणि मग ते जे फोटो आहेत ज्या ठिकाणी आपण तसबिरीत पाहिले राजांचे, की एका अतिशय म्हाताऱ्याच्या उंटावरती त्यांना ठेवण्यात आलं, विदूषकाचा पोशाख घालण्यात आला आणि पूर्णतः त्यांना तिथपासून ह्या तुळापूरपर्यंत भयानक अवस्थेत आणण्यात आलं. त्यांचा संपूर्ण रंग बदलून गेला, रक्तबंबाळ झाले. आणि सगळ्या भाल्याने टोचून तिथपर्यंत आणल्यानंतर राजांना सगळ्यांच्या समक्ष उभं केलं. आणि औरंगजेबाने पहिल्यांदा आधी काय केलं, अशी पगडी डोक्यावर घातली जी त्याने काढून ठेवली होती, जोपर्यंत त्याला मारत नाही तोपर्यंत. आणि तो पुन्हा एकदा त्याने करुणा भागली त्या अल्लाची आणि सांगितलं, अल्ला बस, एवढंच होतं. आणि मग त्याने सांगितलं, आता शेवटची संधी मी स्वतः तुला विचारतो, इस्लाम कबूल कर. राजाने धर्मवीर संभाजी राजाने सांगितलं, कदापि नाही, तू काही केलंस तरी नाही. औरंगजेब म्हटलं, काही केलं असं होत नसतं, माणसाला सहन होत नसते आपली ही वेदना, इजा केली सहन होत नसते. अरे तू क्या सहेगा, देखो बी क्या करता. आणि मग त्याने त्यांच्या नजरेसमोर त्यांची नखं उचकडून काढली, ओढून काढलेली नखं. विचार कर, कल्पना करू शकतो, नखं ओढल्यानंतर काय वेदना आले. तास की मस न हलणारे दोघे सुद्धा कवी कलश आणि राजे जरा सुद्धा हल्ले नाही. मग त्याच्या पलीकडे अक्षरशः जेवढ्या जखमा त्याच्या ते मिठाच्या सगळा शिडकावा झाला, तडफडणारे शरीर. परंतु राजा जरा सुद्धा, तरी तो वारंवार विचारत होता. आणि तो एक दिवस मारत नव्हता. तुमच्या अनुसार कोणी असता दुसऱ्या दिवशी प्राण सोडले असते, दुसरा दिवस आपल्याला नको, ठेच पण बस होते. एखादी ठेच लागली तरी आजकाल माणसं मारतात, हो न काय होतं अटॅकने मारतात. पण राजे एवढं बलदंड शरीर होतं की 1 महिना तडफडत माशासारखे होते. पूर्ण त्वचा काढून टाकण्यात आली, त्याच्यावर ते संपूर्ण त्या पुन्हा एकदा सगळं मीठ शिडकावण्यात आलं. तरी राजे माशासारखे तडफडत शेवटच्या क्षणापर्यंत. आता मात्र भयानक, त्यांच्याच नजरेसमोर जी नजर औरंगजेबाला भिडत होती त्याच्यामध्ये लाल तापलेला सळ त्यांच्या नजरेसमोर उचवण्यात आलं. रक्तबंबाळ रक्ताने भिजून गेले. आणि त्याने विचारलं औरंगजेबाने, अजूनही तुला दिसत नसेल तरी समजतंय, कान ऐकायला येतंय, अजूनही सांग, धर्म कबूल करणार? छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शेवटी म्हणाले, भले जरी तू किती मला हाल केलेस आणि किती जरी झालं, किती यातना, नरकात यातना नसतील एवढ्या यातना दिल्या, धर्म बदलणे नाही. औरंगजेब जो चिडला, सांगतो, आधी पहिली जीभ जी आपण जास्त बोलतोय ती काढा. सांडशीने जीभ ओढून काढण्यात आली. आणि ती काढल्यानंतर जे हाल सुरू झाले, जंगली कुत्र्यांना आणले असं त्याने सांगितलं. आणि त्यांच्या पाय दोन्ही तोडून सांगितलं, त्या तुझ्या समोरच ते जंगली कुत्र्यांना घालण्यात येत आहे. जंगली कुत्र्याने पाय समोर हवे, हे कुठे म्हणजे असं कुठं ऐकलं नाही, कुठे पाहिलं नाही. या किळस आणि कळस सगळ्याचा हा औरंगजेबाने केला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाटत होतं की मी हरतोय, मला जिंकायचं आहे. का हरतोय? मला एक शब्द ऐकलो की मी जिंकेन. आणि त्याला हरण्याची सवय नव्हती. आणि म्हणून तो सतत सांगत होता, अजून वेळ गेली नाही,
बरं शेवटच्या क्षणापर्यंत फक्त बोल, मी तुला सगळं द्यायला जागेवर पोषेन. धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं उरलेलं शरीर सुद्धा एकच सतत सांगतो, कदापि नाही, धर्म सोडणे नाही. आणि म्हणून हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत. आणि शेवटी या पूर्ण 30 दिवसानंतर ती अमावास्या येत गेली. आणि त्या अमावास्येच्या दिवशी मग मात्र राजांना सरळ त्याने शिरच्छेद केला आणि तोफेच्या तोंडी ते जे सर होतं ते त्यांचं शिर हे त्याने तोफेच्या तोंडी दिलं. आणि नंतर सुद्धा त्याचा क्रूरपणा थांबला नाही. बरं, त्याने सगळ्या शरीराचे तुकडे तुकडे करून सगळीकडे फेकून दिले आणि सगळ्यांना सांगितलं, यांना कोणीही अग्नी द्यायचा नाही, कोणी एकत्र आणायचे नाही, सगळीकडे माझ्यासमोर कुत्र्याला अडग्याने खाल्ले पाहिजे. काही क्रूरता, कुठली धर्मनिरपेक्षता, कसा धर्म सर्व धर्म आणणार तुम्ही आणि कसं काय एकत्र आणणार, काय करणार आहात, हा मोठा प्रश्न होता. राजाने खूप प्रयत्न करून पाहिला पण शेवटी संपलं. आणि मग इथे एक महार समाजाचा व्यक्ती त्याने ते सगळे तुकडे गोळा केले आणि त्या तुळापूरवरून इथे आणले आणि या ठिकाणी त्याला भडाग्नी दिला. आणि अशा पवित्र स्थळी आपण आहोत. औरंगजेबाला वाटलं जिंकलो. त्याचे सगळे सगळे सरदार पुढे आलेले म्हणाले, बास संपलं सगळं, आता चला. औरंगजेब म्हणाला, नाही, येतो सुरुवात आहे, केला बी बाकी आहे. आणि त्याने नंतर रायगड जिंकला. शंभूराजांच्या मुलाला पकडून आणलं, त्यांच्या पत्नीला येसुबाईला आणलं आणि संपूर्ण 360 किल्ले जिंकले, सिंहासन फोडलं, संपूर्ण स्वराज्य त्याने ताब्यात घेतलं. पुढे काय झालं तुम्हाला ठाऊक आहे. परंतु खरोखर यातल्या क्षणाक्षणातून, यातल्या शब्दाशब्दातून शिकण्यासारखं आहे. आज हा इतिहास प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच चुका आपण परत करत राहू आणि कुठेतरी गैरसमज ते तसेच राहतील. खरोखर सगळ्यात पहिली गरज काय असेल तर सगळ्यांना एक करणं. हे राजस्थानी आणि हे हिंदुस्थानी, हे अमकू तमकू संपलं. मी मराठा म्हटल्यावर आता फक्त मराठा असंच राहतो, हे चुकीचं आहे. तर चला आपण हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवूया आणि एक घोषणा फक्त देऊया आणि थांबूया या ठिकाणी. आस्ते कदम, आस्ते कदम, गणपती भूपती शस्त्र शास्त्र पारंगत रणधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस ब्राह्मण प्रतिपालक राजराजेश्वर सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. पार्वती पदे हर हर महादेव.